कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती शंकेश्वरी मिरचीनं अक्षरशः इतिहास रचला। प्रति किलो तब्बल 1900 रुपयांचा उच्चांक गाठत या मिरचीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असलं तरी दुसरीकडे ग्राहकांना या तिखट दरांचा फटका बसताना दिसतोय। पाहूया। वाढत्या महागाईत संकेश्वरीचा झटका। भाकरीबरोबर चटणीही महाग। मिरची उत्पादकांसाठी अच्छे दिन। ग्राहकांना मिरची दराचा ठसका। वाढत्या महागाईनं सर्वसामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला असताना त्यात आता स्वयंपाकाला चव आणणारी मिरची मात्र सोन्यासारखा भाव खायला लागलीय। उन्हाळ्यात वर्षभरासाठी तिखट करून ठेवण्यासाठी आयाबायांची लगबग सुरू असताना मिरची घ्यावी की नाही असा प्रश्न आता महिला वर्गासमोर आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढले आहेत। आधीच महिला वर्ग महागाईनं त्रस्त असल्यानं किचन बजेट कोलमडलंय। त्यात मिरचीच्या वाढलेल्या दरामुळे महिला वर्गानं तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत। 4 दिवसापूर्वी आमच्या जाऊबाईंनी नेलेल्या त्यावेळेला 400 रुपये दर होता, आता 500-600 रुपये दर झाला आहे। मग कसं परवडणार? असा प्रश्न पडलाय की आता तिखट पूड खायचं की नाही। 2-3 महिन्यामध्ये एवढा जर भाव वाढला असेल तर मग आता सर्वसामान्यांनी काय करायचं? देशी वाणाची चवीला अत्यंत तिखट मिरची म्हणजे संकेश्वरी। तिची पावडरही दीर्घकाळ टिकते आणि त्यामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि गोवा या भागातून या मिरचीला मोठी मागणी असते। अवकाळी पावसामुळे मिरचीचं उत्पादनच घटलंय, त्यामुळे बाजारात आवक कमी झालीय, परिणामी दर वाढलेत। प्रति जानेवारी महिन्यात थोडासा दर वाढलेला, पण सेकंड क्रॉपला पण तोच तोटा झालाय। पण परत मार्चला पाऊस झाला, त्यामुळे परत दर उचलले गेले, थोडे येतील असे वाटलेले कमी। कारण की एक शेतकरी 1000 पोती जो बनवते कमीत कमी, त्याच्यावर आता 350 पोतीच मिरची तयार झालेली असल्यामुळं थोडासा फटका बसलेला आहे। तर संकेश्वरी मिरचीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विक्रमी दर मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलंय। खर्च आहेच त्याला, ते खर्च करून आम्हाला त्यातनं ह्या वर्षी फायदा झाला म्हणायचं, नाहीतर वर्षाला तसं दर मिळत नाही आम्हाला। एवढं म्हणजे आम्ही एवढं हे नसतोय, यावर्षी आम्ही हाऊस आहे एकदम, म्हणजे खुश आहे आणि दर पण चांगला मिळाला आहे, खर्च पण त्या मनानं बरोबर आमचा खर्च करायला ते दर मिळाला आम्हाला अगदी चांगले वाटलं। उत्पादनात घट झाल्यानं मिरचीची दरवाढ झालीय। ही तिखट दरवाढ सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरतीये। प्रताप नाईक, झी 24 तास, गडहिंग्लज, कोल्हापूर।